सकाळपासून दुपारपर्यंतचं माझं रुटीन काही असं होतं. मी अश्विनी, स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर सकाळी सकाळी मुलांना स्कूलला जायचं, त्यामुळे सकाळची अशी घाई माझी नेहमीच असते. तर आता आज टिफिनमध्ये मी मुलांना छान अशी भेंडीची भाजी करून देणार होती. खरं तर ही भाजी मुलांना आवडत नाही. या न आवडणाऱ्या भाजीमध्ये मॅगी मसाला घातला की मुलं ते आवडीने खातात, त्यामुळे मग नेहमी अशी भाजी मी बनवते. आता मुलांना जर काही भाज्या खाऊ घालायच्या म्हटल्या की त्या पद्धतीनेच त्यांना खाऊ घालाव्या लागतात, नाहीतर मग पालेभाज्या असो किंवा कुठलीही भाजी न आवडणारी असो, मुलं ते कधी खात नाही. त्यामुळे मग मॅगी मसाला घालून मी ही भाजी बनवते. तर छान अशी भेंडी मी आधी फ्राय करून घेते आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये मसाले घालते. आता तुम्ही भेंडीची भाजी कशी करताय कमेंट करून मला नक्की सांगा. बाजूला एका कढईमध्ये मी भेंडीची भाजी करायला ठेवली आणि त्यानंतर इकडे पोळ्यासुद्धा करून घेतल्या, कारण सकाळी खूप घाई असते आणि मुलांना सगळं वेळेवरती करायचं असतं, त्यामुळे मग लवकर लवकर सगळं काही करायचं असतं. त्या टिफिन तर तयार झाला होता. त्यानंतर मी त्यांच्यासाठी दूध गरम करायला ठेवलं. आता छान असं उकळतं गवती चहा आणि आलं घालून मुलांना ते दूध खूप आवडतं, पण सध्या पाऊस एवढा आहे की बाहेर गॅलरीमध्ये भरपूर पाणी साचलेलं आहे, त्यामुळे मग मी आज गवती चहा काही घातला नाही. छान असा मसाला घालून दूध उकळून मुलांना ते प्यायला दिलं. त्यानंतर मग इकडे एक रात्रीच्या 2-3 चपात्या होत्या, तर त्या मी गरम करायला घेतल्या. पण म्हटलं आता गरम केल्यानंतर वातावरण असं आहे की त्या काही फार वेळ कडक राहणार नाही, म्हणून मी त्या छान मोडून घेतल्या आणि आपण जसा पोळ्यांचा चिवडा करतो तसा जाडसर पोळ्या केल्या, कारण लाईटसुद्धा गेली होती म्हणून हातानेच पोळ्या बारीक केल्या आणि छान असा त्याचा गरमागरम चिवडा केला. नंतर मी माझ्यासाठी चहा करून घेतला. आता अशा वातावरणामध्ये चहा प्यायला आपण म्हणत नाही, त्यामुळे दिवसातून 1-2 कप तरी माझे होतातच. तर गरमागरम चहा मी घेतला आणि त्यानंतर मग कपड्यांच्या घड्या घातल्या आणि ते कपाटामध्ये व्यवस्थित लावून ठेवले. आता असे व्यवस्थित लावलेले कपडे असले ना की सगळ्यांना ते घ्यायला सोपे. सगळे कपडे व्यवस्थित कपाटामध्ये लावून ठेवले आणि त्यानंतर मग बाकीचं सगळं आवरून घेतलं. वगैरे स्वच्छ करायचा होता तो सुद्धा करून घेतला आणि भांडीसुद्धा घासायची होती. आता बरीच भांडी पडली होती, त्यामुळे सगळ्यात आधी भांडी मी घासून घेतली आणि मग गॅस ओटा वगैरे स्वच्छ करून घेतला, कारण गॅस ओटा स्वच्छ असला ना की आणखीन कामं करायला आपल्याला उत्साह येतो. गॅस ओटा तर माझं पुसून झालेला होता आणि स्वच्छ झालेलं किचन माझं काहीसं असं दिसत होतं. त्यानंतर मग मला देवपूजा करायची होती, ती मी आधी करून घेतली. आता देवपूजा तर मी रोज आधीच करते, पण आज ना थोडी भांडी जास्तीची होती, त्यामुळे मग म्हटलं ती आधी घासून घेते, म्हणून आधी भांडी घासून घेतली आणि त्यानंतर मग देवपूजा करायला घेतली. रोजची देवपूजा माझी जवळजवळ सकाळी 7पर्यंत होऊन जाते, पण आज थोडा उशीर झाला. आधी छान अशी देवपूजा करून घेतली. आज बुधवार आहे ना, त्यामुळे मग बरीचशी वस्त्र अशी देवघरासाठी मी शिवलेली आहे, पण नेमकं कुठलं देवघरामध्ये वस्त्र किंवा आसन अंथरून घ्यावं हे मला काही कळत नव्हतं, म्हणून आज छान असं गुलाबी कलरचं वस्त्र मी देवघरामध्ये अंथरून घेतलं आणि सगळ्या देवांना छान गुलाबी कलरचे वस्त्र मी घातले. तुम्हाला सुद्धा स्वामींसाठी असे वस्त्र हवे असतील तर खाली माझा नंबर दिलेला आहे, त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा, स्वामींसाठी वस्त्र ऑर्डर करा. तर चला, देवपूजा माझी झाली. त्यानंतर नित्यसेवा मी केली. दुपारच्या वेळामध्ये मला स्वामींच्या वस्त्रांसाठी काही ऑर्डर होती, ती मी पूर्ण केली. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुम्ही जर इन्स्टाला बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका.